म्हणजे तिथे नाटकामध्ये लीडला काम वगैरे नाही केलं, पण असे पासिंग सीन असतील किंवा मॉब मध्ये. पण आहे ना, माझं एवढं ऑब्झर्वेशन असतं ना की मी लीड कलाकार काय करतायत, ते कसं कॅरेक्टरायझेशन करतायत, काय अभ्यास आहे, हे मी ना खूप नोटीस करायचे. आय हाय શું બોલ્યા તમે, હા જો હું તો એવું કહ્યું જ નહીં. म्हणजे ते असं एक त्यांचं एक्सेंट आहे. आपण नॉर्मल गुजराती हा केम छो, ते नाही केम छो मजामा ना, तर ते मी शिकले. अगं रील काय करतेस, त्यापेक्षा रिअल स्टार हो ना, रील स्टार नको हो. मला म्हणायचं की हे रील वगैरे करून काही होणार नाहीये. मग तेव्हा ना असं खरंच वाटायचं की आपण खरं चुकीचं करतोय का. आपण म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं ही काही करायची का लहानपणी अशा उचापती की तुम्हाला वाटलेलं? अशी तर खूपच मस्ती, लोकांची भांडणं, लोकांची कड्या लावायची दरवाजांच्या शेजारी, मग भांडायला यायची, मग लपायची आणि सांगायची की मी केलंच नाही काय. तेव्हा मला माझ्या डॉक्टर लोकांनी सगळ्यांनी काय सांगितलं की हिला इथे कामाला ठेवा, म्हणजे माझ्या कामगार हॉस्पिटलमध्ये नर्सेस म्हणून. त्यावेळेला माझी मुलगी काय बोलली, जिथे माझी आई भांडे धुवत असेल तिथे मी मुळीच काम करणार नाही. मी अशी कामे करेल की माझी आई बघा ती लता म्हात्रेची मुलगी. हार माझ्या लेकरा, तू तर शेतकरी राजाचं पोरगा हाय, म्हणजे तू बी शेतकरी राजा हाय. हा राजा असा रडतोय होय, म्हणून असं रडायचं नाही. हा रडायचं नाही. तुझी आई हाय ना तुझ्या संग. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात 2.0च्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक अशी क्रिएटर घेऊन आली आहे की जिचा चेहरा ना तुम्ही यूट्यूबवर, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये स्क्रोल करताना नक्की पाहिला असणार. आणि तिचा चेहरा पाहिल्यावर सगळ्यांची पहिली रिएक्शन अशीच असते, हो यार आमची शेजारीण पण अशीच आहे, आमची आई पण अशीच करते. तर कधी नवी नवरी म्हणून, कधी डॅशिंग मुलीची डॅशिंग आई बनून आपल्या सगळ्यांचं रिलेटेबल मनोरंजन करणारी क्रिएटर, इन्फ्लुएन्सर पल्लवी म्हात्रे आज आपल्या बरोबर आहे. सगळ्यात आधी तुझं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात खूप खूप स्वागत. खूप खूप थँक्यू. कसं वाटतंय? इंट्रो आवडला तुला? हो, खूप छान वाटलं ऐकून. ओके, सो पहिला प्रश्न आधी, आणि आपण गप्पा मारणार आहोत, सो कुठलंही टेन्शन घेऊ नको, बिंदास बोल. ओके, सो जे तुझं इंस्टाग्रामचं आयडी आहे त्याच्यावरूनच मी प्रश्न विचारेन, हुज पल्लवी? कोण आहे पल्लवी? काय करते? ऍक्च्युली हुज पल्लवी नाव ठेवण्यामागचं कारण हे की ऍज अ पल्लवी मी घरी माहिती आहे, माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे, पण मी किती काय काय करते आणि काय नाही हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी असं हुज पल्लवी नाव दिलंय की जेव्हा ते वाचतील तेव्हा त्यांना कळेल की हा पल्लवी कोण आहे, काय आहे, ते माझे व्हिडिओज वगैरे बघून. आणि आय होप की ते पोहोचतंय लोकांपर्यंत आता. सो मी त्यालाच जोडून आता म्हणेन की आता जे लोकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचतंय त्या पलीकडे तू कशी आहेस? म्हणजे साधारण तुझं कसं असं, एक व्हिडिओ शूट करताना एक अर्धा तास, 1 तास, 2 तास पकड, त्या व्यतिरिक्तचे 22 तासात पल्लवी कशी असते, काय काम करते, बाकी तिचं कसं आहे रुटीन? ऍक्च्युली माझं कॉलेज संपलं, मी 12वी नंतरच सोडलं, कारण की मला पुण्याला जायचं होतं ललित कला केंद्रामध्ये. पण आईचं असं होतं की एवढी वर्ष नको जाऊ तिथे, तू इथे काहीतरी कर. मग म्हटलं की आपण कलिना युनिव्हर्सिटी आहे मुंबईत, तिथे जाऊ. पण तिथे असं होतं की मला ॲट अ टाइम एकत्र पैसे भरायचे होते, मग मी डिप्लोमा करू शकत होते. पण म्हटलं एकत्र तेव्हा पैसे भरता येत नव्हते काही कारणांमुळे, तर म्हटलं की आपण घरीच काही करता येईल का आपण बघूया. तर जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएट करत नव्हते त्याआधी मी थिएटर करत होते. तेव्हा माझं म्हणजे मी 24 तास नाटकालाच द्यायचे, कारण की आमची सकाळी तालीम असायची ती रात्रीपर्यंत. कुठलं कॉलेज? मी MD कॉलेजला होते, महर्षी दयानंद म्हणून जे परेलला आहे. आणि ते मी सांगेलच सुरुवातीपासून की कशी मला ही आवड लागली. तर सगळ्यात पहिलं सांगेल की ऍक्टिंग ह्या क्षेत्रात मी कशी आले. तर सर्वात पहिलं सैराट पाहिला, आणि तेव्हा सैराटची खूप क्रेज सगळीकडेच. आणि आर्ची म्हणजे माझं फेवरेट कॅरेक्टर होतं तेव्हा. आणि मी शाळेत असेल तर मी असं तिच्या स्टाईलमध्ये कसं डायलॉग वगैरे म्हणायचे. मग माझ्या बहिणी आणि वगैरे माझं असं व्हिडिओ वगैरे शूट करायचे. अरे वा छान करतेस, अजून बोल ना. आणि तो तिचा एक गावठी टोन, ती स्टाईल. मग ते सगळं करत करत ना काय झालं, घरातल्यांना कळायला लागलं की हिला ऍक्टिंग मध्ये वाटतं आवड आहे. कारण की मी तेव्हा मिमिक्री पण करायचे. काय माहिती मला ती एक आवडच झाली. मिमिक्री अशी? कारण म्हणजे तेव्हा तर आर्चीचीच, मग त्यानंतर असं मराठी सिरियल मध्ये ना ती एक नंदिता म्हणून एक कॅरेक्टर होतं, राणादाची सिरियल, तर तिची करायला आवडायची. मग असं झालं की मी शाळेतल्या मॅडमांची पण ऍक्टिंग करायला लागले.
त्यांचं वा. खूप ऑब्झर्वेशन करून हा. की मॅडम असं करतायत तसं. म्हणून मी ते करायला लागले. मग मॅडमांनाही कळायला लागलं की हिला आवड आहे वाटतं हा. ऍक्टिंग मध्ये. तर 10वीला आमचं एक नाटक होणार होतं. तर मॅडम म्हणाले की तू ऑडिशन दे, आपण बघू सिलेक्ट झाली तर मी दिलं आणि त्यांनी मला डायरेक्ट लीडला घेतलं. त्यांना एवढं आवडलं. मग तेव्हा मला असं झालं की बापरे, आपल्याला स्टेजचे प्रकार माहित नाहीये, काहीच माहित नाहीये. पण तरीही ते माझं पहिलं नाटक जे मी 10वीला केलं. त्यानंतर आई वगैरे म्हणाले तुला एवढीच आवड आहे तर आपण असं करूया की तुला आपण एखाद्या अशा कॉलेजमध्ये टाकू जिथे तुला ऍक्टिंग करता येईल. बरोबर. तर मला MD कॉलेज लागलं, माझं भाग्य मी म्हणेन. तर 11वीला गेल्यानंतर डायरेक्टच मी MD कॉलेजमध्ये नाट्यांगण म्हणून आहे, म्हणजे आमच्या टेरेसवर एक आमचा ग्रुप आहे, नाट्यांगण नाव आहे त्याचा. मग तिथे वर्कशॉप झाले 11वी ते 12वी. मग तिथे मी खूप काही शिकले. म्हणजे तिथे नाटकामध्ये लीडला काम वगैरे नाही केलं, पण असे पासिंग सीन असतील किंवा मॉबमध्ये. पण आहे ना, माझं एवढं ऑब्झर्वेशन असतं ना की मी लीड कलाकार काय करतायत, ते कसं कॅरेक्टरायझेशन करतायत, काय अभ्यास आहे, हे मी ना खूप नोटीस करायचे. मग ते झालं आणि मग 12वी नंतर लॉकडाऊन, मग घरीच. मग असं झालं की यार आता काय करायचं, कारण तेव्हा एक हे होतं की यार नाही नाटकच करायचं आता. मग ऑनलाईन कॉम्पिटिशन होते मोनो ऍक्टचे. तर म्हटलं की आपण ऑनलाईन पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर मी असंच ऑनलाईन करायला लागले. मग कधी पहिली यायचे, कधी दुसरी यायचे, त्याचे ऑनलाईन सर्टिफिकेट. आणि काय परफॉर्म करायचीस मग त्याच्यात, तू काही लिहून ठेवलेलं हो, का मी कसं? स्क्रिप्ट लिहायचे. म्हणजे की मी काय म्हणतात ती हिरकणीचं मी केलेलं एक. त्यानंतर मी आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्यांचं केलेलं. आणि ते एवढं जास्त छान झालेलं ऑनलाईन पण, कारण की तेव्हा अँड्रॉइड फोन आणि एवढी क्लिअरिटी पण छान नाही. आणि काही तर असं व्हिडिओ कॉलवर व्हायचे, स्पर्धा व्हायच्या. हो. आणि मग म्हटलं की छान आहे. मग त्यात पण पहिली दुसरी. मग लॉकडाऊन नंतर संपलं. मग म्हटलं की आता काय, आता पुढे काय करायचं. तर माझा एक मित्र आहे संकेत मोरे, तर तो मला म्हणाला की तुला असंच काहीतरी करायचं आहे तर तू इंस्टाग्रामवर रील बनव ना. तर म्हटलं इंस्टाग्रामवर रील म्हणजे नक्की काय. तर तो म्हणाला की आता सगळे कॉन्टेंट क्रिएट करतायत, मग तूही असं काहीतरी रिलेटेबल कर. तर म्हटलं की ते सगळं ठीक आहे, पण तेव्हा ऍक्च्युली मी एका नाटकाच्या ग्रुपमध्ये होते आणि तेव्हा माझ्या एकांकिका 2 अंकी नाटक. तर मी माझं एक 2 अंकी नाटक केलेलं. त्यामध्ये माझा एक आईचा रोल असा होता की ती 65 वर्षाची आई होती. ती मळ्यात राहणारी होती. तिचा आवाज एकदम वेगळा होता. ते मी कधीच केलेलं नव्हतं. ते माझ्यासाठी एकदम चॅलेंजिंग होतं. आणि मग तो आवाज वगैरे काढून वगैरे मी ते केलं आणि मग मला राज्यातून आणि महाराष्ट्रातून सर्टिफिकेट मिळालेलं ऍक्टिंग बद्दल. मग तेव्हा अजून आवड झाली. मग मी आईला सांगितलं की सध्या आपण नाटक थोडं थांबवतीये, आपण बघूया रील्सवर आपल्याला काय. तर मी असंच रील्स करायला लागले आणि मग माझं एक रील्स आहे ना खूप व्हायरल झाली. म्हणजे मला वाटतं की जेव्हा प्रेम नवीन असतं ती, म्हणजे मिलियन्स मध्ये व्ह्यूज होते, लाखांमध्ये लाईक्स. आणि मी घरी दाखवलं. आईला म्हणाले की हे असं असं आहे बघ तू, माझे फॅन्स पण म्हणजे वाढतायत, फॉलोअर्स वाढतायत. मग आई म्हणाली की तुला वाटतंय ना योग्य आहे, मग तू कर. ओके, म्हणजे आईचा आधीपासून सपोर्टच होता. तिचं आधीपासून हेच आहे की तू टीव्हीवर ये, अरे वा, आम्हाला तुला अभिनेत्री होताना पाहायचंय. आणि मग ते आता माझं पण स्वप्न आहे. नक्कीच. मग तसं झालं आणि मग ताई म्हणाली तुला वेगळं काही करायचं नाहीये ना, मग हेच ना. मी म्हटलं हो, ऍक्टिंगच. मग ते करत गेले आणि बघता बघता माझे 50,000 झाले इंस्टाग्रामवर. तर मग घरातल्यांनी मला आयफोन गिफ्ट केला. म्हणाले, म्हणजे मित्राच्या फोन मधून मी करायचे रील शूट. ओके. मग त्याला पण कधी कधी वेळ नसायचा, आपण नेहमी नाही काढू शकत ना. ऑफकोर्स. तर म्हणाले आता आयफोन आहे, आता मज्जा माझी, कारण आता रोज रील्स. मग ते करत गेले आणि मग असं करत करत मी कंटेंट क्रिएटर झाले. सो व्हायरल झालेला तो जेव्हा प्रेम नवीन असतं, पहिला केलेला व्हिडिओ आठवतोय का तुला? पहिला केलेला आठवतोय ना. मी म्हणजे होळी होती आणि होळीच्या दिवशी मुलींचे कसे मूड स्विंग्स होतात, वेगवेगळ्या स्वभावाच्या मुली असतात, तसा मी एक रील केलेला. आणि मग तेव्हा कळायला लागले की आपण फक्त करतोय, कारण मी सगळ्यात पहिल्यांदा ना आपण माहिती हिरोईनचे डायलॉग्स होते त्यावर मी रील करायचे. तर म्हटलं की यात मजा नाही, म्हणजे ते डब स्मॅश सारखं. अच्छा. म्हटलं की किती दिवस त्यांच्या ऑडिओवर करायचं, आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे ना. मग मी सुरुवात केली. म्हटलं की आता आपल्या घरीच उदाहरण आहे आईचे आपले कसे मूड स्विंग्स होतात, आई रागावल्यावर काय करते, ती जेव्हा शांत असते तेव्हा कशी बोलते. मग ह्या सगळ्या आयडिया घेऊन असं सगळं केलंय मी. बरं, मी सांगू इच्छिते की म्हणजे आतापर्यंत तिने केलेल्या आईचं इम्प्रेशन आपण बघितलेलं आहे, पण आज आई पण आपल्या बरोबर इंटरव्ह्यू मध्ये येणार आहे. त्यापूर्वी मी तुला आधी प्रश्न विचारेन आणि आई आल्यावर मग आय होप की काहीतरी धमाकाच होईल. सो येस,
आता तू सांगितलंस की कॉन्टेंट क्रिएशनची साधारण कधी कुठल्या वर्षी ही सुरुवात, लॉकडाऊन नंतर तू सुरू केलंस का? हो, ओके. मला वाटतं आता 2.5 वर्ष होतील. आणि मग हे सुरुवातीला सगळं इंस्टाग्राम पुरतच होतं आणि मग युट्यूबला कधी आलीस? ऍक्च्युली जेव्हा माझे 1 लाख पूर्ण झाले इंस्टाग्रामवर, तर माझा मित्र, तो काय माहित आधीपासूनच हुशार होता, तो मला म्हणाला की युट्यूबला पण सुरू कर, आपण बघूया. तर युट्यूबला सुरू केलं आणि एवढे पटापट तिथे सबस्क्रायबर वाढलेत की मग सिल्वर प्ले बटन आलं. हो, तो एक जल्लोष वेगळाच होता मला घरी. वाटतं एकाच वर्षात तुला हो, सिल्वर प्ले हो, बटन हो, पण हो. मिळालंय. ओके. तर ते एक मग घरातले म्हणजे खूपच जास्त नाही का उत्साही की काय म्हणजे एवढ्या पटकन तो युट्यूबला पण. मग तो म्हणाला आता फेसबुक. हा. मग फेसबुकला पण सुरू केलं. मग आता फेसबुकला पण 1.5 लाख आहेत, तर होपसो तिथे पण लवकर होतील. होतील. सो तुझ्या युट्यूबच्या ह्याच्यावरती बायोमध्ये जे आपण म्हणतो इंट्रोमध्ये किंवा इन्स्टाच्या पण बायोमध्ये सगळीकडे ना तू विशेष असं लिहिलेलं आहेस, बाप्पा सर्व नीट करेल. हो, बाप्पा करेल. नेमकं काय हे बॉन्डिंग आहे बाप्पा बरोबरचं, त्याच्याबद्दल काय सांगशील? एक वेगळंच नातं आहे बाप्पा आणि माझं. कारण की जेव्हा मला वाटतं की जेव्हा गणपती बाप्पा आलेले आणि म्हणजे आधीपासून हे नातं नव्हतं, ते आता निर्माण झालंय. कारण की मला असं वाटतं जेव्हा बाप्पा आले आणि जेव्हा विसर्जन होत होतं त्यानंतरून मला वाटतं की माझे जे फॉलोअर्स वाढत होते, माझं जे सबस्क्रायबर, तर मला असं नेहमी वाटायचं की बाप्पाची कृपा आहे. त्यानंतर मी सिल्वर प्ले बटन जेव्हा माझं आलं, पहिलं मी सिद्धिविनायकला गेले. हो. आधी बाप्पा चरणी आपण जाऊ. आणि मला असं वाटतं की ते नेहमी सोबत आहेत आणि नेहमी सोबतच राहायला हवं त्यांनी. ऑफकोर्स. मग आता हा जो कॉन्टेंट बनवतेस त्याचं बायफर्केशन होतं की ते सगळं एकाच प्लॅटफॉर्म, म्हणजे प्लॅटफॉर्म्स बदललेत आणि म्हणजे आता समज रील असेल तर ते तू इंस्टाग्रामसाठी पण होती, तीच युट्यूबवर, तीच फेसबुकवर, असं असतं की तू वेगवेगळं त्यांच्यासाठी काही आयडिएशन केलेलं आहे? ऍक्च्युली मी आधी करायचे तसं, पण आता मी विचार केला की आपण म्हणजे एक रील जी मी टाकतीये जी इंस्टाग्रामवर, ती म्हटलं की युट्यूबला पण आपण पोस्ट करू आणि युट्यूबला पण चांगला रिस्पॉन्स हो, येतो, हो. म्हणून मी तीच फेसबुकलाही टाकते. पण आता नवीन वर्षासाठी मी विचार केला की शॉर्ट फिल्म वगैरे आता बनवायला सुरुवात करायची, मोठे व्हिडिओ फक्त युट्यूबसाठी. मग ही नवीन सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचा संकल्प हो. आहे तुमचा. तुमचे पण संकल्प आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये ऐकायला वाचायला आवडतील. सो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता बघ, तू म्हटलंस तसं तुला प्रत्येक टप्प्यावरती ना पटपट एक तुझं हार्डवर्क होतं, मेहनत होती, टॅलेंट होतं ऑफकोर्स. पण कितीही म्हटलं ना तरी ही स्पर्धा इतकी झालेली आहे, म्हणजे आज घडीला स्क्रोल करताना रील्स संपत नाहीत, एवढ्या रील्स. तुला ह्या सगळ्यामध्ये तुझं वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी काय वेगळी मेहनत घ्यावी लागते किंवा तू घेतेस विशेषतः? मला असं वाटतं की मी आतापर्यंत जेवढे पण कॉन्टेंट क्रिएटर बघितलेत ना, तर आता लहान मुलं सुद्धा फक्त फोन समोर ठेवला की हा मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. पण मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यातून आहे ना खूप काही घडू शकतं आयुष्यात, मला असं वाटतं. आणि माझ्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं ना की खूप छान वापर केला पाहिजे. मला असं वाटतं की मला खूप मोठी स्क्रीन मिळाली आहे आणि मी काय काय करू. मग ते गुजराती असेल, ते भैया असेल, ते मालवणी, मी सगळ्या भाषा ट्राय करते, मी सगळ्या भाषा शिकतेय. तर मला असं वाटतं की मी काय वेगळेपणा दाखवायला पाहिजे, तर माझी ऍक्टिंग, कधी कधी मी इमोशनल सुद्धा रोल करते. तर माझं असं असतं की कधीतरी कुठल्या तरी डिरेक्टरच्या हाती जाऊ दे ही रील आणि काहीतरी वेगळं होऊ दे. पण मला असं वाटतं की यामध्ये मेहनत अशी की तुम्ही काय वेगळं करताय किंवा तुम्ही ते टिकवताय कसं. फक्त फोन समोर ठेवून काहीतरी आपण करणं, आपण जर समोरच्याला काहीतरी दाखवतोय ना तर काहीतरी अर्थ पाहिजे, समोरचे बघतात ते काहीतरी शिकले पाहिजे. मला आज खूप लोकांचे असे डीएम येतात की ताई तू कुठे शिकलीस ऍक्टिंग किंवा काय, आम्ही येऊ का ताई वगैरे वगैरे, असं असतं. पण त्यांना सांगायला आवडेल की कुठे शिकलेली नाहीये, फक्त माझे वर्कशॉप झालेत आणि मी अजून काय नवीन त्यांना देऊ शकेल, मी फक्त हाच प्रयत्न करते. सो जे एकांकिकेच्या ग्रुपमध्ये वर्कशॉप झाले त्या बेसिसवर तू करते. पण आता जेव्हा तू म्हणजे यामध्ये थोडं सक्सेसफुल पण होतीयस, कुठेतरी स्टेबल होतीयस, तर आता विचार आहे का की एखादं फॉर्मल ट्रेनिंग आपण घ्यावं किंवा असं, जसं तू म्हणालीस की तुला ललित कला केंद्राला जायचं होतं, तर असं काही करण्याचं आहे प्लॅन मध्ये की कसं काय? ऍक्च्युली 12वी नंतर माझं ठरलेलंच की मला जायचंच आहे. मी म्हटले की काही नाही, आई नाही म्हणाली तरी मी जाणार. पण जेव्हा मी एका संस्थेमध्ये नाटकासाठी गेले ना, तेव्हा ते सर मला म्हणाले, बोलले की तिथे तू जाशील, तिथे तू शिकशील सगळं, त्याबद्दल काही नाही, पण इथे तू जेव्हा नाटक आणि एकांकिका करून शिकशील ना, हे तुला तिथे नाही मिळणार. तिथे तुला सर्टिफिकेट मिळेल, एवढ्या एवढ्या वर्ष तू केलंयस, पण तू इथे करता करता शिक. आणि ते मला खूप हे होतं. मग मला आता सध्या काहीच प्लॅनिंग नाही की कुठे जाऊन शिकायचं, मी ऑब्झर्वेशन करून खूप शिकते. बरं, ह्या ऑब्झर्वेशन साठीचा काय फंडा असतो तुझा? म्हणजे कुठे काय, आता एक घरात आपण बघतो, घरात तू आईचं ऑब्झर्वेशन केलं, शेजारी पाजारी असतील त्यांचं बघत असेल, त्या व्यतिरिक्त काही वेगळं करतेस?
ऍक्च्युली ना मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा आम्हाला ना एक वही दिलेली त्यांनी आणि ते आम्हाला सांगायचे की माझा ट्रेनने प्रवास, मी हा. ठाणे तू परेल हम्म. असं. तर ते म्हणायचे की तुम्ही येता ना तर ट्रेनमध्ये बघत जा किती लोक आहेत, हम्म. ते काय करतात, त्यांचं वय काय असेल, हे कॅरेक्टरायझेशन मध्ये येतं. हम्म. एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचं वय कळायला पाहिजे, त्याचा स्वभाव कळायला पाहिजे, हम्म. तो कसा बोलतो, त्याची भाषा काय, तो कोणत्या जातीचा आहे, हम्म. इथपर्यंतचा तो अभ्यास आम्हाला शिकवला गेलाय. हम्म. त्यामुळे हे ऑब्झर्वेशन आहे ना माझ्याकडे म्हणजे खूप वाढतं. म्हणजे मी सिरियल बघू दे, मी सिरियल ह्यासाठी बघते कारण ऍक्टिंग हम्म. काय करते ती वेगळं, भाषा शिकता येतील, हम्म. महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल, हा. हे सगळं जवळीच आहे खूप. तर मी ते खूप बारकाईने बघते आणि शिकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सो आता या सगळ्यामध्ये तू म्हटलंस तसं तू सुरुवातीपासूनच पॅशनेट होतीस, पण एक साधारण आपण एखाद्या वयाच्या टप्प्यावरती जेव्हा येतो तेव्हा असं वाटतं की ठीक आहे, आवड आहे, आपण करतोय, पण पेमेंटसाठी एक हो. सॅलरीची जी सवय असते तर ती मुळात तू जॉब केलायस का कधी? हो. केलायस. सो तो जॉबचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तो मग काय आता तू कंटिन्यू करतेस की त्या व्यतिरिक्त तो सोडून मग आता हे ह्या क्षेत्राकडे वळली आहेस? कसं झालंय माहितीये का, आपली ना आवड असते आणि आई वडील आपल्याला करू देतात, ही खूप मोठी गोष्ट आहे ऑफकोर्स. आत्ताच्या घडीला मी सांगेन. आणि माझे घरचे एवढे सपोर्टिव्ह आहेत ना की त्यांनी मला कधी बोलले नाहीत की तू थांब, आता बास झालं. पण एक आपल्याला असतं ना की नाही यार, आपण करतोय ना त्याचा मोबदला मिळायला पाहिजे ना. मला नेहमी असं वाटायचं की नाही, मला आईला आता काहीतरी द्यायचं यार. पण तेव्हा इंस्टाग्रामवर अर्निंग नव्हती, तेव्हा युट्यूब सुरू होतं माझं. तर म्हणाले की नाही, आपण कुठेतरी जॉब पण केला पाहिजे, पार्ट टाइम करूया आणि हेही करूया. मग पार्ट टाइमसाठी मी कॅफेमध्ये एका जायचे जॉबला. मग तिथे असं ते बर्गर वगैरे पिझ्झा वगैरे बनवत आणि मला सॅलरी होती 10,000 तेव्हा. आणि तेव्हा माझे फॉलोअर्स पण मला वाटतं 50,000 वगैरे होते. तर माझ्या नाटकातले 2-3 मित्र आले आणि ते त्याच कॅफेला बसले आणि मला म्हटले, पल्लवी तू नाटक वगैरे सोडलंस आणि हे काय कॅफेला कामाला वगैरे? म्हणजे तू हे सोडून जॉब करत हो, होतीस? मी तेव्हा ओके. नाटक एकदम थांबवलेलं. म्हटलं रीलला आपल्याला टाइम मिळेल तेव्हा आपण काढायची आणि पोस्ट करायची. हा. तर मग ते करत होते. मग माझे मित्र असे म्हणाले, तर मी म्हटलं मग काय झालं, पैसे पण पाहिजे ना यार लाईफ बरोबर. मध्ये. तर मग मला पण असं वाटायचं की नाही यार, मित्रांचं पण बरोबर आहे, आपण नाटक सोडलंय वगैरे. पण नंतर म्हटलं की नाही, आपल्याला आता पैसे कमवायचे आहेत. मग ते सगळं केलं. मला वाटतं मी जवळजवळ 2-3 महिने मी कॅफेमध्ये होते जॉबला. नंतर घरी वगैरे पैसे दिले आणि इंस्टाग्रामवर मला एक DM आला की आमचं असं असं प्रोडक्ट आहे, तू ऍडव्हर्टाईज करशील का? तर मी म्हटलं हो करेल ना. तर ते म्हटले तुमचं कमर्शियल काय आहे? तर मी म्हटलं अरे वा, आता आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर मी माझी एक रक्कम त्यांना सांगितली आणि ते तयार झाले. ते म्हणाले की ठीक आहे, आम्हाला अशी अशी रील पाहिजे. मग त्यांची मी ऍड केल्यानंतर मला माझ्या ऍडव्हर्टाईज यायला लागल्या इन्स्टावरती. हो, मग कोलॅब्स यायला लागले हा. म्हणजे. तर मला कळालं की वा, म्हणजे आता आपण काम करतोय, आपल्याला पैसे पण मिळणार आहे. मग जेव्हा युट्यूबला माझं 1 लाख झाले त्यानंतर कळालं की आता युट्यूबला मंथली इन्कम मिळणार आहे. तर म्हटलं आता मला जॉब नाही करायचा. मी आईला समजावलं की असं असं आहे. आई म्हणाली ठीक आहे, आता तू काम करते त्याचे तुला पैसेही मिळत आहेत, तू सेव्हिंग कर, तुला जसं व्यवस्थित वाटतं तसं कर. मग मी तसं केलं. मग जॉब मी सोडला आणि मग आता असं सो सुरू. आता जॉबकडे वळण्याचं हे नाही, नाही, पण नाही. ह्या 2 गोष्टी आपण जितक्या हो. वेगाने करता येतील हो, तितकं हो. करणार. आता आपलं बोलता बोलता कोलॅबचा विषय निघाला म्हणून आता 2 प्रकारचे कोलॅब्स, एक ब्रँड कोलॅब्स, त्याकडे पण आपण वळूच. हो. पण त्यापूर्वी पण मी असं म्हणेन ना, तर तू एकांकिका केली आहेस किंवा तू नाटक आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये रुची आहे तुझी, तर हे सगळं जे आहे ना यामध्ये एक लॉबी असते, तुलाही कल्पना असेल. क्रिएटर्स मध्येही ती आहे, कितीही नाही म्हटलं तरी, की काही निवडक क्रिएटर्स बरोबर कोलॅब करून व्हिडिओज करत असतात. तू मला आतापर्यंतचे मी रील्स बघितले त्यात फार असं दिसलं नाही, तूच दिसलीस. सो असं ह्याचं काही कारण आहे का? तू प्रयत्न केला नाहीस का? प्रयत्न करून त्याला काही मिळालं नाही यश? ऍक्च्युली कारण आहे त्याला. मला ना खूप जणांचे DM येतात, जे खूप छान छान इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी मला DM केलंय की पल्लवी आपण सोबत कोलॅब करू. काही पुण्याचे आहेत, काही नाशिकचे आहेत. आणि मला खूप छान वाटतं की मला असं होतं यार हा आपण करूया. पण ना कुठेतरी असं वाटतं की ठीक आहे, पण असं कोणाच्या मनामध्ये गैरसमज नको यायला की हा आता कुठेतरी फॉलोअर्स वाढण्यासाठी पण काही काही जण करतात की ठीक आहे आता आपण कोलॅब करू, तुझे पण वाढतील माझे पण वाढतील असं वगैरे. पण अशी मला काही हरकत नाहीये कोणासोबत करायला. पण काय काय क्रिएटर्स खूप लांब राहतात, तर कधी त्यांचं असं असतं की कधी आम्ही इथे आलो मुंबईत, मग आपण भेटून वगैरे करूया. मग कधी तो योगच नाही आलाय की ते आलेत
आणि आम्ही भेटलोय, पण आले तर करायला हरकत नाहीये. हम्म. फक्त काही आपले प्रेक्षक आहेत ना, त्यांच्या मनामध्ये असं यायला नको की हो. की हा ठीक आहे आता हिने असं केलं. कारण मला 2-3 जण म्हणाले सुद्धा ओके. की तू आता कोलॅब करशील वेगवेगळ्या हा. इन्फ्लुएन्सर सोबत, तुझे पण फॉलोअर्स वाढतील. म्हटलं आतापर्यंत तुम्हाला दिसलंय का कुठल्या व्हिडिओमध्ये हा, की हा. मी कोणासोबत कोलॅब केलंय? हम्म. मला जे एकटीला जेवढं मी करता येईल मी तेवढं करतेय. हम्म. मग असं आहे, बाकी करायला काही हरकत नाहीये. पण जर समज जेव्हा सुरुवात करत होतीस तेव्हा पण म्हणजे ऑफकोर्स तुझ्याकडे तुझी स्क्रिप्ट होती, तुझं ऑब्झर्वेशन हो. होतं, पण एक आपल्याला हे अल्गोरिदम समजण्यासाठी किंवा एकंदरीतच, कारण तेव्हा ऑलरेडी अनेक इन्फ्लुएन्सर्स जे होते ते एस्टॅब्लिश्ड होते, तर त्यांची कधी कोणाची मदत घेतलीस का? किंवा मग जे त्यांची मदत नसेल तर त्या व्यतिरिक्त कोणी मदत केली? कोणीच नाही. मी खरं सांगते, मला माझ्या फॉलोअर्समध्ये तुला एकही इन्फ्लुएन्सर दिसणार नाही. फक्त सोनाली आणि मृणाल आहे. त्यांनी मला डीएम केलेलं की पल्लवी तुझे रील्स खूप छान आहे, आणि तेव्हा आमचा फॉलो वगैरेच झालं. पण माझ्या मनात कधी विचारही नाही आला की आपण विचारूया का हिला की हिने कसं सुरुवात केलं. माझं असं नेहमी होतं की आपण स्वतः काय करता येईल ते आपण बघूया, मग पुढे बघू आपण काय लागलं तर. पण अशी कधी वेळ आली नाहीये. आणि मला छान वाटतंय की म्हणजे कोणाचा सपोर्ट नसतानाही आपण इथपर्यंत येतो, आणि ते खूप पुढे गेलेत तरी ते आपल्याला डीएम करतायत. म्हणजे काहीतरी आहे ना आपल्यात हो. एक गोष्ट की त्यांनाही आपल्याकडून शिकायला मिळतंय. म्हणून मग माझं असं आहे की ठीक आहे आपण आपलं स्वतःच करूया सध्या. मग असं कधी वाटलं नाही मला. ओके. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे आता तू मगाशी संकेतचं नाव नमूद केलंस, आईचंही म्हटलंस, तर ह्या दोघांचा पाठिंबा कसा होता हे सगळं करत असताना? म्हणजे आईचं तर माझ्या शाळेपासूनच आणि कॉलेजला गेल्यानंतरही मी मॉबमध्ये होते. मॉबमध्ये म्हणजे असे गर्दीचे सीन असतात, त्यामध्ये मी फक्त बसून आहे, काही डायलॉग नाहीये, काही नाही. पण माझी आई बघायला यायची. माझे प्रयोग खूप ठिकाणी असायचे, म्हणजे पनवेल असेल, बदलापूरला असेल, कुठे कुठे असेल. तर आई फक्त बघायला यायची की मी त्या मॉबमध्ये कशी बसलीये, मी काय करते, आणि सांगायची माझी मुलगी ती बसली आहे. तर असं जसं की मी लीडच करते. पण तिला तो आनंद. आणि मग तिचं तेव्हापासून होतं की तू काही नको करू, मला चालेल, फक्त तू चांगली अभिनेत्री हो, तू सिरियलमध्ये ये. आणि राहिला प्रश्न संकेतचा, तर मला असं वाटतं त्याचा खूप मोठा पाठिंबा आहे. कारण की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते आणि समोरचा आपल्याला सांगतो आणि त्यात आपल्याला यश मिळतं, ही खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि मग नंतर तो माझे म्हणजे पेज पण तो आत्ताही हँडल करतो. व्हिडिओ एडिटिंग झाली, आपल्याला फारच आपल्याकडे काय हे सगळं तू शिकलीस का? व्हिडिओ एडिटिंग म्हणजे आता ही टेक्निकल बाजू झाली की ती तू सांभाळतेस की ती मग अशी मदत ह्याच्यामध्ये होते? ऍक्च्युली लॅपटॉप असला की खूप मला वाटतं सोपं पडतं एडिटिंगला. पण आपल्याकडे काही लॅपटॉप वगैरे नाही, म्हणून आयफोनमध्येच. तर संकेतनी काय केलं, आधी आम्ही VN ॲपमध्ये करायचो. मग त्यानंतर तो म्हणाले की आपण अजून एक्सप्लोर करूया ना ॲप. मग त्यांनी कॅपकट ॲप शोधला. मग त्यामध्ये आधी त्यांनी पूर्ण शिकून घेतलं स्वतःहूनच की काय ट्रान्झॅक्शन पण व्हिडिओ मी करते आता. मग त्याने ठरवलं की आपण बघूया की अजून काय याच्यामध्ये काय आहे. मग तो सगळं शिकला. मग कधी तो बाहेर असला की तो मला शिकवून जायचा की हे बघ, हे असं असं आहे, आता मी नसला की तुला करायचंय. मग त्याने ते मला शिकवलं आणि मग मी ते शिकले. आता मी करते एडिटिंग वगैरे. आता एडिटिंग पण हळूहळू एक एक अपग्रेड तू पण होत चालली. हो. आणि आता ह्याचा दुसरा मुद्दा, जसं मी तुला म्हटलं, ब्रँड कोलॅब्स. म्हणजे अर्थात अनेकदा ना टीका होते या मुद्द्यांवर, जे ब्रँड्स ऍक्च्युली अनेक क्रिएटर्स प्रमोट करतात त्यावरून. सुरुवातीला किंवा मी बघितलं की फार तू त्याच्यामध्ये पडतेस असं मला दिसत नाही आत्ता तरी. पण काही असा क्रायटेरिया ठेवलायस का की गेमिंगचे असतील, बेटिंगचे असतील, ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये पण काही निवडक असतील, की ते निवडताना आत्ता काही तू ठरवलेस की एका पॉइंटला आपण एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग आपण ते चॉईस करायची, असा काही प्लॅन आहे? नाही, माझं असं आहे की सध्या आपल्याला जर इन्कम येते कुठून तरी, आणि जे गेमिंगचे आहेत तर मी डिस्क्लायमर आधीच देते लोकांना, मी सावध करत असते माझ्या ब्रॉडकास्टच्या पेजमध्ये की प्लीज तुम्ही नका करू. कारण की मला असं वाटतं की कधीतरी आपल्याला करावं लागतं कमर्शियल बाजू बघता. कारण कसं आहे की किती आपल्याला माहीत असले की ही फसवणूक असते काही काही गेमिंगच्या याच्यामध्ये, पण आपण आपल्या पब्लिकला सावध करायचं. आणि मग 1-2 ऍड्स मी घेत असते गेमिंगच्या मध्ये मी थोडं कमी पडते. पण असं जर एखाद चांगलं जर ते अमाऊंट देतायत वगैरे तर मग ठीक आहे, मी त्यांना म्हणते की मी असं असं डिस्क्लेमर देणार आहे. मग त्यांचं असं होतं की ठीक आहे. बाकी हे ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे ना ते मी घेते. हा, त्यांचे चांगले, आणि ते प्रोडक्ट पण देतात की हा तुम्ही ठेवा हे. नाही, पण त्याच्यात अनेकदा असं असतं की म्हणजे आता जे आपल्याकडे जे यापूर्वी जे लाईफस्टाईल जे ब्लॉगर्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यू मध्ये, तर त्यांच्यावर अनेकदा ही टीका होते की तुम्ही हे खरंच वापरत नाही पण तरी तुम्ही प्रमोट करता, ह्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम झाला. तर असे काही मुद्दे असतात डोक्यात की कसं काय?
नाही ना, ऍक्च्युली ना मी काय करते माहितीये का, जेव्हा मला प्रोडक्ट येतात ना, मी ऍक्च्युली जास्त एक ब्रँड आहे त्याचा ना, सोपचे मी ऍड खूप करते. युट्यूबला मी ते पोस्ट करते. तर आधी मी ते यूज करून बघते. मी तिला म्हणते की तुम्ही 2 पाठवा, मला बघू दे आधी, कळायला पाहिजे ना. मग मी ते 1 महिना वापरून बघते, हा चांगला रिझल्ट आहे, मग त्यावर मी करते. कारण की उगाच आपण काहीतरी घेणार. मी असं एक क्रीमचं पण केलेलं ना, तर मी आणि मी आधी ते लावलं 1 महिना, मी बघितला, मला थोडा रिझल्ट आला. त्यानंतर म्हटलं की ठीक आहे, आता आपण करूया. आणि त्यांचं पण असं असतं की तुम्हाला मॅम काही डाऊट आहे ना, तर तुम्ही यूज करून बघा. मग त्यांची एवढी खात्री आहे तर मग करायला काय आहे? सो ते सगळे प्रिकॉशन्स तू हो, पण हो. सध्या घेतेस. ओके. सो आता आपण खरं तर छान उत्तरं दिलीस तू, आणि आपण आता पुढच्या सेगमेंटकडे वळणार आहोत. सो आपलं पुढचं सेगमेंट असं आहे की आतापर्यंत मी जो अभ्यास तुझ्या रील्स मधून केला होता त्यावर मी प्रश्न विचारले. तुझे अनेक फॉलोअर्स आहेत की जे तुझ्या व्हिडिओ खाली कमेंट्स करत असतात, आणि त्यांचे काही प्रश्न, त्यांच्या प्रश्नांवरती मला तुझ्याकडून उत्तरं हवी आहेत. सो सुरू करूया आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. सो येस, पहिला प्रश्न जो अनेकांना पडलेला असतो, तू खरं तर त्याचं उत्तर दिलंस, पण ह्याच्यात एक ठोस उत्तर द्यायचं. तुझं शिक्षण किती, आणि एकूण म्हणजे सगळं मिळून ना, आपलं नॉर्मल जे ग्रॅज्युएशन पर्यंतचं असतं तसं, किंवा डिप्लोमा वगैरे असं, तू काय कोर्सेस वगैरे केले आहेस का? ऍक्च्युली मी कोर्सेस करणार होते, जसं मी तुला म्हणाले, पण मी केलेले नाहीयेत. कारण 12वी नंतरचं स्वप्न होतं, पण ते झालं नाही. पण आता असं काही ठरलं नाहीये माझं, पण बघू. 12वी पर्यंत शिक्षण झालंय माझं, आणि सध्या तर हेच सुरू आहे, पुढे बघू. बरं, हा दुसरा प्रश्न असा आहे की जे नवीन क्रिएटर्स असतात ना, त्यांना हा मेनली असतोच की इंस्टाग्रामवरून पैसे मिळतात का? म्हणजे रीलसाठी जसं आपल्याला युट्यूब पे करतं, तसं इंस्टाग्राम रीलसाठी पेमेंट करतं की फक्त ब्रँड कोलॅब? नाही, फक्त ब्रँड कोलॅब आपल्याला पैसे देतात, रीलसाठी नाही मिळत. पण मग आपण जी रील्स ज्या बनवतो त्याला कितीही जरी समज म्हणजे कितीही ती व्हायरल झाली तरी त्याचं मॉनिटरी हेल्प होत नाही? आता ते जास्त फॉलोअर्स असतील तर मिळत असेल, हे मला माहित नाही, काही कल्पना नाहीये. पण सध्या ब्रँड कडून मिळतात एवढंच माहितीये मला. ओके. आणि तसंच त्याला जोडून असं आहे की युट्यूब वरती तू आता मेनली मी बघितले की तू व्हिडिओज लेंथचे जास्त नाही टाकत, शॉर्ट्स टाकतेस. सो शॉर्ट्स साठी पण युट्यूब पे करतं की कसं काय? तिथे तर ओव्हरऑल पेमेंट दिला जातो, पण शॉर्टसाठी म्हणजे एक शॉर्टसाठी ते पैसे मिळतात, तसं करून तो ओव्हरऑल मंथली पेमेंट येतो. ओके. कारण अनेकांना कन्फ्युजन असं असतं की युट्यूबवरती वॉच अवर्स असतील, किंवा आता पण आपले जे नवीन क्रिएटर्स बघत असतील तर ते मोठे मोठे व्हिडिओ टाकले तरच पैसे मिळतात का, असा डाऊट असतो. सो त्याच्यामुळे मी विचारलं की शॉर्ट्ससाठी पण असतं का पेमेंट? शॉर्टसाठी वेगळी रक्कम आहे आणि मोठ्या व्हिडिओसाठी वेगळी आहे. ओके. हा, पण तुम्ही ते व्हिडिओ कसे टाकताय, त्यात काय आहे, ती व्हायरल झाली पाहिजे, त्याप्रमाणे पैसे मिळतात. शॉर्ट्स जास्तीत जास्त व्हायरल जितके होतात त्यानुसार ते पेमेंट ठरतं. ओके. आता हा प्रश्न खरं तर तुझ्या कॅरेक्टर्स बद्दलचा आहे, जे तू काय काय प्ले करतेस. ही सगळी पात्र जी आहेत, ह्या भूमिका ज्या आहेत, त्या कुठे भेटतात तुला? खरं तर आपल्या आजूबाजूला खूप कॅरेक्टर आहेत, आपण बघत नाही, एवढंच आहे. आणि मला वाटतं की मला ना खूप सारे डीएम ह्याबद्दल येतात की गुजराती कॅरेक्टर. कुठून? हा, तर लहानपणापासून माझी एक मैत्रीण होती, ते आम्ही शेजारी राहायचो, आणि ती गुजराती. तर तिने कधी मला शिकवलं नाहीये, पण ना तिचं ऐकून ऐकून मी खूप शिकले. त्यांच्यामध्ये एक वेगळा एक्सेंट आहे की प्रत्येक भाषेचं एक करून दाखवलं असतं आवडेल आम्हाला, असं काहीच हरकत नाही. म्हणजे ते प्रत्येक वाक्यामध्ये आय हाय सू बोलिया तो आम्ही हा जो मुळे तो कयूच नाही, म्हणजे ते असं एक त्यांचं एक्सेंट आहे. आपण नॉर्मल गुजराती हा केम छो, ते नाही केम छो मजामा ना, तर ते मी शिकले. त्यांचा एक्सेंट, त्यांचा एक टोन, ते बघत बघत शिकले, आणि म्हणून आता ती गुजराती एवढी परफेक्ट जमतेय. सर्वांना आधी तर असं वाटायचं की मी गुजरातीच आहे. हो, हे पण अनेकदा मी कमेंट्स मध्ये वाचले. बरं, या व्यतिरिक्तची जी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे तर लहान मुलगी करतेस तू स्वतःही तशी होतीस का? तिकडच्या आजूबाजूचे लहान मुलं बघून करतेस? नाही, आमच्या जे मी एक कॅरेक्टर करते आईचा, त्यामध्ये ती छकुली म्हणून मुलगी, तुम्हाला माहितीच असेल, ती शेजारी राहते. तिला मी जास्त ऑब्झर्व करते की ती कशी वागते. मग म्हटलं की आपण करायचं काय लहान मुलीचं, म्हणजे तसा थोडा आवाज वगैरे काढून. मग तिला बघून बघून मी थोडं ते पण शिकले. आणि मी आता तुला ह्या सगळ्यामध्ये सगळंच करायला सांगणार आहे, ते पण मला ऐकायचं, ते पण कसे करते. अच्छा, ते लहान मुलीचं? हो. मम्मी तू ना अशीच करते, तू मला कधीच कुठे जाऊन नाही देत. पप्पा व कसं करतात, पप्पा मला किती लाड करतो, तू नाही करत, कुचकी साली. तर हे तिचं कुचकीचे वेळ आहे ना, ते ती एवढ्या वेळा बोलत असते ना, तीच बोलते. हा. हो, अच्छा. त्यामुळे ते ऐकून ऐकून म्हटलं आपण पण असं एखादं कॅरेक्टर करूया,
आणि मग ती तशी सुरुवात झाली आहे लहान मुली. बरं, ह्या सगळ्या कॅरेक्टर्स मधली तुझं आवडतं की मला हे करायला खूप आवडतं असं कुठलं कॅरेक्टर आहे? गुजराती. गुजराती कॅरेक्टर हो, मला हो. वाटलं तू आईचं सांगशील. ऍक्च्युली काय माहितीये का, आईचं कॅरेक्टर ना आता सगळ्यांना आवडतच आहे आणि ते मलाही आवडतं. पण गुजरातीमध्ये कसं ना, त्यांचा एक टोन आहे ना, तो मला खूप आवडतो. आईचं तर जवळच आहे, मला आधीपासून असं आता ठरलेलंच की आपण आहे ना रिलेटेबल जे करता येईल आईवरच. हो. मग आईचं तर कॅरेक्टर आहेत, पण गुजराती पण मला जास्त आवडतं. ओके. आणि हा मी तुला मगाशीच प्रश्न विचारला तसा, हे सगळं आता तू एकदम प्रोफेशनली करतेस, म्हणजे किती कसं असतं शूटिंगचं ड्युरेशन तुझं, किंवा शूट कधी करतेस, कसं करतेस, याच्याबद्दल पण लोकांना कुतूहल आहे. ऍक्च्युली माझी आई सकाळी 7 वाजता कामाला जाते आणि ती 2:30 वाजता येते. मग ती यायच्या आत मला सगळं करायचं असतं. ठीक आहे, मी घरातली कामं पण करते आणि त्यानंतर मग पण करते. करते मी काम. मग त्यानंतर मी पटकन मला वाटतं अर्ध्या तासात मी माझी रील काढून घेते. त्यानंतर एका रीलला अर्धा तास लागतो. एडिटिंगला मेन करून वेळ हो, लागतो. बरोबर. बाकी माझं व्हिडिओ पटापट होतात. मी व्हिडिओ काढून घेतला, पटकन एडिटिंग केलं, मग जेवण वगैरे बनवून घेतलं, आई आल्यावर आम्ही दोघे जेवलो. मग त्यानंतर मी दुपारून मग पोस्ट वगैरे करते व्हिडिओ. रोज व्हिडिओ पोस्ट असतो तुझा? हा. एक? आणि रोजचा एक की म्हणजे कसं जास्त कमी? नाही, असं? रोज एकच टाकते मी सध्या. ओके. आणि मग तोपर्यंत आईचं जे जे सामान काढून ठेवलंय ते लपवून हो, बिपवून ते ठेवतेस? पटापट मला साड्या वगैरे एकदम घडी घडून व्यवस्थित म्हणजे ठेवायला लागतं. तिला आईला विचारणारच आहे खरं तर ह्या सगळ्यावरची रिएक्शन. बापरे. ओके. बरं, ह्या तिन्ही ह्याच्यात म्हणजे तू जे लुक्स करतेस त्याच्यामध्ये तो एक गाऊनवाली जी बाई आहे, ओढणी घेऊन येते, ती लहान मुलगी असेल, तुला कुठला लुक तुला स्वतःसाठी बघायला आवडतो? मला असं वाटतं की मी ते छोट्या मुलांच्या जेव्हा फ्रॉक घालून करते ना, तेव्हा खूप मजा येते मला. असं एकदम लहान झाल्यासारखंच वाटतं मला. मग तो वाला लुक जास्त आवडतो मला. ओके. सो आता यावरती पण मी तुझ्या आय होप तुझे जे कोणी फॉलोअर्स आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नांची थोडक्यात तरी उत्तरं मिळाली असतील. आणि आता आपण या फॉलोअर्सची जी प्रतिक्रिया असतात त्याकडे वळणार आहोत. मला तुझे अनुभव ऐकायचे आहेत त्याच्याबद्दल. सो सुरू करूया आपलं पुढचं सेगमेंट, ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. सो याच्यामध्ये बघ, सोशल मीडिया आहे तर दोन्ही बाजू आहेत. आपण चांगल्यापासून सुरुवात करूया. आतापर्यंत जो एक साधारण 2.5 वर्षाचा तू प्रवास आहे म्हणालीस, त्यामध्ये अशी कुठली कमेंट किंवा अशी कुठली कॉम्प्लिमेंट की भले ती ऑनलाईन आलेली असो किंवा प्रत्यक्ष भेटून कोणी दिलेली असो, की तिच्यामुळे ना असं वाटतंय की हा आपण करतोय ना ते परफेक्ट करतोय आणि आपण हे केलं पाहिजे, असं कुठला आहे का प्रसंग? हो, आहे ना. काय झालेलं माहितीये का, माझा मित्र आणि आम्ही रील शूट करून घरी येत होतो आणि आधी पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो. त्यानंतर एका माणसाने आम्हाला थांबवलं. ते नवरा बायको होते. त्याने थांबवलं आणि आम्हाला म्हणाले की जरा साईडला आहे ना, 2 मिनिटं मला बोलायचंय. तर ते एकदम लिटरली ते असे हात जोडून ते माझ्याशी बोलत होते की पल्लवी, तू खूप छान रील करते, आम्हाला खूप आवडतात. आणि ते जेव्हा बोलत होते ना, तेव्हा त्यांच्या मला कुठेतरी डोळ्यात पाणी दिसत होतं की त्यांची किती आपुलकी आपल्याबद्दल, म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि त्यांना आवडतंय. ते मला म्हणायचं की मी सगळीकडे तुला फॉलो करतो, इंस्टाग्राम असू दे, फेसबुक असू दे, यूट्यूब असू दे, सगळीकडे आम्ही बघतो आणि तू किती छान करतेस. आमची एवढीच इच्छा आहे की तू खूप पुढे जा आणि आम्हाला तुला सिरियलमध्ये वगैरे बघायचंय. मग ते जेव्हा असं ऐकायला मिळतं ना, तेव्हा खूप छान वाटतं आणि असं वाटतं की वा, म्हणजे आपण काहीतरी करतोय ते खूप छान करतोय आणि ते लोकांना आवडतंय. आणि ऑनलाईन युजर्स पैकी कोणी दिलेला, म्हणजे ते तर असतातच की इमोजीसचा पाऊस असतो तुझ्या कमेंट बॉक्समध्ये, तशी कोणाची कॉम्प्लिमेंट एखादी आठवते का? बऱ्याच कॉम्प्लिमेंट येतात आणि त्याच्यामध्ये ना ते खास करून हेच मला बोलतात की पल्लवी, प्लीज तू सिरियलसाठी ऑडिशन दे. बरं, तू दिल्यास का किंवा असं काही प्रयत्न केलायस आतापर्यंत? ऍक्च्युली मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा काय झालेलं की माझे 2-3 मित्रमैत्रिणी होते आणि ते जायचे असे ऑडिशनला. तर ते मला म्हणाले की चल तू पण बघ काय होतं का. तर मी एकदा गेले आणि ती एवढी मोठी लाईन असते ऑडिशनसाठी, जवळजवळ 300-400 मुलं मुली असे उभे आहेत. तर ती एक आमची मैत्रीण होती, तर ती म्हणाली की मी सिलेक्ट झाली आहे, आता मला उद्या बोलवलंय. म्हटलं अरे वा. तिचा त्यांनी नंबर वगैरे घेतला. दुसऱ्या दिवशी काहीच कॉल नाही. मग ती 2-3 वेळा तिने ऑडिशन दिली. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण पण देऊन बघूया. तर तेव्हा मी दिलेली ऑडिशन, पण त्यांचा काही कॉल वगैरे नाही. मग माझ्या ना मनात असं झालं की यार काय फायदा, एवढे आपण लाईन लावली, एवढं ऑडिशन दिलं, काहीच नाही त्याचं. मग नंतर मी सोडलं, म्हटलं की नाही, मला नाही द्यायची ऑडिशन आता. सो आताचा फंडा काय की रील पोहोचावी आणि मग थेट ऑडिशनला बोलवावा, असं झालं तर चांगलंच आहे. पण बघू आता. मला ऍक्च्युली म्हणजे मराठी सिरियलमधून पण खूप
म्हणजे जे सिरियल मध्ये काम करतात त्यांचे डीएम्स येतात मला, ते बोलतात छान करते, पण असं नाही ना कोणी म्हणत आहे की serial- आय होप तुला ह्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यातून तू इतक्यांदा हे मॅनिफेस्ट केलेलं आहेस की सिरियल मध्ये आपल्याला टीव्हीवर, ऍक्च्युली जे बायो मध्ये पण लिहिलेलं आहे की लवकरात लवकर एक दिवस टीव्हीवर ये, सो ते लवकर व्हावं अशी आमची पण तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि इथून आता थोड्याशा पण एका बिटर पॉइंट कडे पण वळू की इंस्टाग्राम आहे तर ट्रोलिंग, इंस्टाग्राम म्हण युट्यूब म्हण, ट्रोलिंग पण काही प्रमाणात होतच. आणि मुलींच्या बाबत तर विशेषतः की जर त्या कॉमेडी करत असतील तर तुम्ही काय मुली काय फनी असतात का, अगदी डान्स करत असतील एखादी खरंच आवडीने करत असेल तरी येतातच कमेंट. तुला असा काही अनुभव आहे, कोणी काही बोललंय, लागलंय मनाला? ऍक्च्युली मी ज्या संस्थेत होते ना नाटकासाठी, तेव्हा मी रील पण करायचे आणि नाटक पण करायचे. तर तेव्हा मला वाटतं की 40-50 हजारच असतील फॉलोअर्स, आणि तेव्हा चांगला प्रतिसाद होता माझ्या रीलसाठी. तेव्हा माझे 2-3 मित्र असे म्हणायचे मला की अगं रील काय करतेस, त्यापेक्षा रिअल स्टार हो ना, रील स्टार नको हो. मला म्हणायचे की हे रील वगैरे करून काही होणार नाहीये, त्यापेक्षा तुझा फोकस तू काहीतरी दुसरीकडे कर. मग तेव्हा ना असं खरंच वाटायचं की आपण खरं चुकीचं करतोय का, आपण मित्रमैत्रिणी आपल्याला असं बोलतायत. कारण ते असं म्हणायचे की अगं आमचे पण बरेच मित्रमैत्रिणी आहेत, ते पण असेच रील करायचे, बघ आता काही नाही, घरात बसलेत. माझं तेव्हा मी खूप हे झालेली की डिमोटिवेट, यार आपण काय करतोय. पण नंतर घरचे असतात ना आपल्याला की नाही तू बरोबर करतेस, त्यांचं काय ऐकू नकोस, अरे वा, तू करत राहा, तुला नक्की यश मिळत जाईल. आणि मग घरातल्यांचं ऐकून ते कुठेतरी एक हे झालं. आणि असतात ना सोसायटीमध्ये बऱ्याच बायका, उदाहरण आहे आमच्या इथे, बऱ्याच बायका अशा पण असतात की सिरियल मध्ये कधी येणार आहे, की रील्सच, पैसे मिळतात का, एवढे त्यांचे प्रश्न. मी म्हणायचे काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे, सिरियल मध्ये पण येईल मी. त्यांचे पण ते काही टोमणे वगैरे वगैरे. तर कुठेतरी खचल्यासारखं वाटलेलं, पण घरातल्यांनी एवढा पाठिंबा दिला तर मग परत सुरू आहे आणि ते थांबणार नाही आता. बरं आता म्हणजे आता तुला ऑफकोर्स हे जे सक्सेस मिळतंय म्हणजे एका पॉइंट ते रेकग्नायझेशन, ती ओळख आता होतीये निर्माण. आता ते सगळे फ्रेंड्स किंवा त्या बायका अजूनही टोमणे मारतात की कसं काय? नाही नाही नाही, आता नाही. उलट माझ्याशी जे बोलत नव्हते, माझ्या कॉलेजमधले, इव्हन शाळेतले कॉल करतात की अगं पल्लवी मोठी झालीस, आम्हाला विसरलीस ना वगैरे वगैरे, ज्यांची मला नावही माहित नाहीये. नंतर मी ट्रूकॉलरला बघते, अरे अच्छा हिने कॉल केलाय का. मग नंतर अशा 2-3 पण असतात, अरे आपण एका बेंचवर बसलेलो ग, तुला तर माहिती आहे मला तुझे रील्स. आणि यांच्या सोसायटीतले पण, अगं रोज बघतो, लाईक केलंय मी तुझं, असं असतं. आय होप इंटरव्ह्यू पण बघतील आणि इंटरव्ह्यू बघितल्यावर आणखी बघितलंच पाहिजे. तू सगळ्यांना शेअर कर, आय गेस काकू करतील ते, बरोबर ना? हो. ओके, सो आता आपण आतापर्यंत अनेकदा मी उल्लेख केलाय की पल्लवीच्या आई पण आपल्याबरोबर इंटरव्ह्यू मध्ये असणार आहेत. सो आपण आता थेट त्यांना बोलवूयात. तयार आहात? तू आहेस तयार? ओके, तर आता ज्यांची आपण मगाचपासून वाट बघतोय अशा पल्लवीच्या आई आपल्या बरोबर आहेत. तुमचंही काकू लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात खूप खूप स्वागत. कसं वाटतंय लेकी बरोबर इंटरव्ह्यू द्यायला बसलाय? खूप छान वाटतं. कशी एक साधारण जेव्हा तिने सांगितलं की हे करणार आहे मी आता, याच्या पुढे रील बनवणार, म्हणजे तिने म्हटलं की तुम्ही सुरुवातीपासूनच तिला पाठिंबा दिलात, पण ते करताना मनापासून एकदम होतच की ही करेल की कर बाबा बघूया, असं होतं? नाही, ती करेल, खात्रीने करेल. बरं, अशी तुम्हाला खात्री वाटण्यामागे पण काही असतील, म्हणजे उदाहरण असतील. एक म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं ही काही करायची का लहानपणी अशा उचापती की तुम्हाला वाटलेलं? अशी तर खूपच मस्ती, लोकांची भांडणं, लोकांची कड्या लावायची दरवाजांच्या शेजारी, मग भांडायला यायची, मग लपायची आणि सांगायची की मी केलंच नाही काय. बऱ्याच तिच्या खोड्या. आणि शाळेत वगैरे? शाळेमध्ये पण मस्ती करायची, पण अभ्यासात पण तेवढी हुशार होती. आणि मला खूप अभिमान होता त्यावेळेला. मी शाळेमध्ये जायची, पहिली टीचरला विचारायची तिची वागणूक कशी आहे, अभ्यास कसा आहे. टीचरला तर टीचर बोलायच्या, आम्हाला तर तिच्याबद्दल काही बोलू नका, खूप छान मुलगी आहे तुमची. म्हणजे तेव्हा मनाला खूप बरं वाटायचं. आणि आता हे जे चालू आहे म्हणजे ती इन्स्टावरती करते, युट्यूब वरती करते, हे अर्थात म्हणजे एक आई म्हणून तुमच्यासाठी हा प्रकार नवीनच असेल ना ह्या कामाचा. तर ते जेव्हा कळलं की आता हे करणार, म्हणजे नाटक वगैरे एका पॉइंट पर्यंत आपल्याला माहित असतं की हे असं असं आहे, जेव्हा इंस्टाग्रामवर रील बनवणार, तर ते तुम्ही समजून घेण्यासाठी काय, म्हणजे नेमकं कसं समजवलं तिने तुम्हाला की तुम्ही तयारच होतात? मी तयारच होती. मला पहिल्यापासून अभिमान आहे की माझ्या मुलीने कुठेतरी टीव्ही मध्ये यावं. जसं की
माझी मोठी मुलगी हम्म. पत्रकार आहे लोकमतची. अरे वा. तर तेव्हा मला माझ्या डॉक्टर लोकांनी सगळ्यांनी काय सांगितलं की हिला इथे कामाला ठेवा, म्हणजे माझ्या कामगार हॉस्पिटलमध्ये नर्सेस म्हणून. त्या वेळेला माझी मुलगी काय बोलली, जिथे माझी आई भांडे धुवत असेल तिथे मी मुळीच काम करणार नाही. मी अशी कामे करेल की माझी आई अशी विचारेल सामनेवाल्यांना का बघा ती लता म्हात्रेची मुलगी टीव्ही मध्ये झळकते. त्या पद्धतीपासूनच मला माझ्या मुलींवर खूप अभिमान आहे. आणि त्या दोघींनी पण अर्थात तुम्हाला, मला वाटतं तुमचा अभिमान सार्थ ठरवलाच आहे. कारण ठरवला. कारण माझं कसं, माझं पण कामामध्ये सगळं व्यवस्थित आहे. माझं नाव आहे कामात. मला कामामध्ये बेस्ट आयवॉर्डचे सर्टिफिकेट भेटले. त्या पद्धतीने माझ्या मुली पुढे जावा, माझ्यासारखंही नाव कमवावं हीच माझी इच्छा आहे. बरं, आता ती व्हिडिओमध्ये आईचं जे कॅरेक्टर, आईची नक्कल जी करते मिमिक्री, तुम्ही अशा करता का हो हिला रिअल मध्ये? कधी जर मी रागवली ना, मी मारते पण तिला. आणि एवढंही मी बडबड करत असते की मी लहानाचं मोठं केलं, शिकवलं. हे पण मार्गदर्शन मी दिलं तिला. आणि मोठ्या बहिणींनी पण दिलं. तिचाही भरपूर सपोर्ट आहे. तू कॉन्टेंट क्रेडिट मध्ये नाव नाही देत आईचं, वाक्य डायलॉग तुमचे घेते ना ही. मग ती काय करते, त्या दिवशी असंच झालंय की म्हणजे आता 4-5 दिवसाची गोष्ट असेल, ती जरा उशिरा आली तर ती मला उलट बोलली म्हणून मी तिला मारलं. तर तिने काय केलं, ताबडतोब मोठ्या बहिणीला कळवलं मम्मीने मला मारलं. तर त्या वेळेला मी तिला म्हणाले की मी लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही मला उलट बोलतात, आईला इज्जत देत नाही, ही अशी जिंदगी तुम्ही जगणार नाही असं तसं. आणि आम्ही आमच्या आईला स्वतः उलटा कधी बोललो नाही. कुठेही अभिमानाने आईच्या, जेव्हा बाहेर पडू घराच्या तेव्हा आईचे पाया पडायचं. मी बोलले हल्लीचे संस्कार नाही, जे बोलेल ना ते बराबर डोक्यात ठेवते. आणि मग मग त्या तो रील बनवलाय का, हा, तू बाहेर मग मी त्या गेलेली ऑरेंज ज्यूस प्यायला? मी त्या दिवशी हिच्याशी बोलली नाही. मोठी मला समजावायला लागली. मी म्हटलं तू पण गप्प बस, तू पण काही बोलू नको, तुम्ही मुली सगळ्या सारख्या. मग ती आली, हिने रील बनवली आणि मग ती मोठी मुलगी मला समजवायला आली आणि हिला माफी मागायला सांगितली. पण त्या वेळेला बोलते, आज तुझ्या लेकीची रील नाही बघितली? म्हटलं नाही, मला बघायचीच नाही. आणि अशी मुलगी पण नको मला. मी रागत होती ना. मग तेव्हा ती बोलली, अगं मम्मी एकदा तरी बघ. तेव्हा मी जी बघितली ती, जे मी बोललेली शब्द, ऍक्टिंग वगैरे सगळं ती. बरं, मग तुम्ही कधीतरी, म्हणजे आता ती आईचा रोल करते रील मध्ये, आईला घेऊन रोल करणार की नाही एखादा? आईला घेऊन केलाय केलाय, 2 केले. पण ती कामावरून आली ना की तिला असं असतं की आता मला झोपायचंय, आता मी काय तुझ्यासोबत काढणार नाही, तू तुझी रील काढली ना अशी कंटाळा करते ती, म्हणून मग काढत नाही. आणि आता यालाच जोडून मला विचारायचं होतं, म्हणजे तिने म्हटलं की सुरुवातीला जेव्हा ती हे करत होती तर तुमचा विश्वास होता, तुमचा पाठिंबा होता, पण अनेक जण टोमणे द्यायला तयारच असतात, म्हणजे अगदी आपल्या नातेवाईकांमधले असतील, शेजार पाजारचे असतील. तर तुम्ही तिला पाठिंबा देताना कुठले असे टोमणे स्वतः ऐकले होते, असं झालंय का? ऐकले ना, आजूबाजूवाल्यांचे. बघा, मोकळी सोडली, सकाळी जाते, रात्री 12-1ला येते, हे कसलं नाटकाची रिहर्सल. शेवटी मी त्यांना एकच बोलायची, तुम्ही कितीही काही बोला, पण माझ्या मुलीवर विश्वास आहे, माझी मुलगी काय करते ते. मी हे धरून चालली आणि जिद्दीने माझं स्वप्न आहे की एकदा तरी माझी मुलगी टीव्हीला यावा. कारण तिची दीदी टीव्हीला कधी येते, ती पण खूप हुशार आहे आणि तिचाही सपोर्ट आहे तिला भरपूर. आणि घरातल्या माझ्या बहिणी वगैरे, नातेवाईकांनी सगळ्यांनी सगळ्यांचा, माझ्या बहिणींच्या मुलीपासून माझी पूर्ण खानदानीपासून तिला, ती पुढे जाते, सगळ्यांना अभिमान आहे. आणि माझ्या कामामध्ये ज्या वेळेला मी एंट्री करते कामात, आली बघा रील ऍक्टरची आई, अरे वा, असे बोलतात मला माझे डॉक्टर, नर्सेस. मी तिथे मुकादम मध्ये कामाला, तिथे सुपरवायझर म्हणून, पण सगळे तिचे फॉलोवर आहे.
आणि रोज मला बोलणार, मावशी तुमची मुलगी गुजराती कुठे शिकली? मी बोलते इथेच आजूबाजूवाल्यांच्या मध्येच. तिची एक मैत्रीण होती शिवानी म्हणून, ती तिच्या जोडीला राहायची, तिची भाषा ती बरोबर शिकली आणि इतर भाषा तर तिला येतात. ती कशी शिकली? मग कॉलेजमध्ये शिकली की आजूबाजूवाल्यांचं कुणाचं बघून शिकली? जे नावं ठेवणारी होती ना लोक, तीच आज तिचा अभिमान करतात. ओळख सांगत असते ना, ओळखतात. आमच्याच बाजूला राहते. पहिलं कसं व्हायचं, आम्ही दोघे जायचो ना बाहेर मार्केटला वगैरे, तर त्या मुली हिला बोलायसाठी असं हे करायचं, तर ही काय करायची, तिकडे लक्ष नाही द्यायची, ही खाली मान घालायची. मग मी तिला बोलायची, अगं सामनेवाली ती तुला ओळखते, तू अशी वागू नको, तू आहे ना त्यांच्याशी बोल प्रेमाने. आणि त्या ओळखतात म्हणून त्यांना ओळख तर दे. तेव्हापासून ती हे करायला लागली. मग तुमचे सल्ले अजून ऐकले पाहिजेत ना तिने, असं वाटतंय कुठेतरी? आता तर सल्ले ऐकते, म्हणजे ऐकते ना? आता पण तेवढी मी रागवते, पण मी सोडत नाही. पण तुम्ही रागावलात की ती लगेच रील बनवते. हो बनवते, पण माफी मागितल्याशिवाय त्या गोष्टीला, म्हणजे आज मी तिला मारलं किंवा मी बडबड केली, तर ती गोष्ट तिने 2 दिवसात माफी मागते की नाही तोपर्यंत मी बोलणार नाही आणि जेवणार पण नाही. तिने बनवलं ना, मग ते मी खाणार नाही. आणि माझी सवय अशी, ही काय करते, साड्या वगैरे सगळ्या माझ्या काढते, रील बनवते मी यायच्या आत. पण माझं म्हणणं कसं असतं, मी कामावून यायच्या आतमध्ये तुझी रील झाली पाहिजे आणि मला घर स्वच्छ पाहिजे. मी येईपर्यंत तिचे कपडे, भांडी, स्वयंपाक सगळं होतं. फक्त एकच आहे तिची खोड, साड्या काढल्या ना त्या घड्या करून ठेवायच्या नाही. जेव्हा मला सुट्टी भेटेल तेव्हा मी सगळ्या घड्या करून ठेवते. अशी तिची एक सवय आहे. पण मला खूप अभिमान आहे, माझी मुलगी अजून पुढे जावं, टीव्ही मध्ये यावं, एखाद्या कोणी डायरेक्टर वगैरे यांनी कधीतरी तिचं बघावं. आणि आले प्रसंग, मराठी ऍक्टर बोलले तिला, अजिंक्य देव, तर ही त्यांना बोलली, त्यांनी तिला विचारलं असेल तू काय करते, कशी आली, तर ही त्या हिरोला काय ओळखत नाही. तेव्हा ते तिला म्हणाले, तुझ्या आईच्या काळातला मी, हे तुला माहिती नाहीये. मग ते बोलले, तू आपण ओळखलं नव्हतंस? नाही, मी विचारलं आईला. मराठी ऍक्टर ही मला बोलली. मग मी अजिंक्य देव कोण? अगं बोलले, त्यांच्या आई वडील खूप गाजलेत आणि तेही गाजलेले, मग ते आमच्या काळातले. म्हटलं तेव्हा अजून एक कोण हिरो बोलला. हो, असे करत राहतात. असे हिरो लोक करतात की तू लवकर येशील टीव्हीवर, तू छान करते. मला एवढा अभिमान वाटतो, आज ती माझ्या बरोबर चालली ना कुठेही, मग ते बोलतात, ते बघा रील ऍक्टरची आई आणि ती रील ऍक्टर. मग किती अभिमान वाटतो त्या गोष्टीचा मला. माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण होत चाललंय. आणि अर्थात त्यासाठी आणि होवा, आणि होणार. तुम्ही त्यांना दोघींना पण तितका पाठिंबा, म्हणजे तू असेल किंवा तुझी बहीण असेल, दोघींना पण तितका पाठिंबा दिलाय. आई स्ट्रिक्ट आहे म्हणून पण कुठेतरी आहे, जशाच तशी मी हो स्ट्रिक्ट पण तेवढी आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीत पण मी कडक होती. मी टीचरला विचारायच, हिचा अभ्यास कसा आहे, एक जरी मार्क चुकला अर्धा, तो मी मॅडमला विचारायचे. का तर मी अभ्यास घ्यायची ना, मग हा हिचा अर्धा मार्क कट कसा झाला, हिचं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, मग तुम्ही कोणत्या पद्धतीने बघितलं. मग त्या वेळेला मॅडम बोलायची, सॉरी हा बघते, मग तो मार्क घ्यायचीच मी. पण म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे काम वगैरे सगळं सांभाळून यांना कसं तसं तुम्ही कसं मॅनेज करायचं? म्हणजे ती घरामध्ये माझ्या समोर करते रील, पण तिची एक खोड अशी आहे, ती ज्या वेळेला बनवते ना, मला म्हणेल मम्मी बाजूवालीच्या घरात जा ना जरा वेळ. हा, नाही तिला कोणच लागत नाही सपोर्टला, एकटी तो मोबाईल ठेवते, ती एकटी करते. त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मला किती जण सांगतात हिला मोठ्या मोठ्या मुलांमध्ये पाठवा. आता कोणीतरी मला नंबर दिलाय, त्या मॅडम कडे पाठवा, पण तिला स्वतःला विश्वास नाहीये कोणाचा. पण ती सगळे विचार
मोठ्या बहिणीला विचारणार, आधी तू चौकशी कर. ती जर हो बोलली तरच ती उभी राहणार. त्या बहिणीचा खूपच सपोर्ट आहे. आणि आज जो आम्ही दोघी चाललोय, तिने पहिलं मला विचारलं, मम्मीचा मूड कसा आहे बघू दे. अशी म्हणजे एवढं माझ्या मुलींना पण माझ्याबद्दल अभिमान आहे. अभिमान आहे ऑफकोर्स. हो. आणि तुम्ही केलं त्यांच्यासाठी, म्हणजे तुमच्या केलं. बोलण्यातूनच तो कारण मी पण त्याच्यातून गेलीये. म्हणजे मी सगळ्या गोष्टीमध्ये भाग घ्यायची, भाषणामध्ये, कबड्डीमध्ये, कशाही व्यक्ती. आज मी एक युनियनची महिला अध्यक्ष आहे. अरे वा. हा, त्या पद्धतीत मी त्यांना म्हणजे माझं हे बोलणं की तसं वागा, भाषणामध्ये भाग घ्या, ऍक्टिंग मध्ये भाग घ्या. असं करत करत ती पुढे गेली. तिचे स्वतःचे तर परिश्रम खूपच आहे. आज माझ्या मुलीला अख्खी दुनिया ओळखते. अरे वा. मोठीला तर ओळखतातच, मनीषा म्हात्रे करून पत्रकार. पण हिच्यावर मला एवढा अभिमान आहे ना, अजून पुढे जावा एवढी इच्छा आहे माझी. नक्कीच. आणि याच नोटवर म्हणजे मी एक शेवटचा प्रश्न तुला विचारेन. आतापर्यंत तुझं पुढचं स्वप्न काय हे तू म्हटलंयस, अनेकदा सांगितलंयस. एक आपण काय म्हणूयात समप ह्या सगळ्याचा एक कन्क्लुजन काढायचं म्हणून मी पुन्हा तुला हा प्रश्न विचारेन की एकतर हे इन्स्टा, युट्यूब यामध्ये तू आलीच नसतीस तर आज पल्लवी कुठे असती, आणि त्या व्यतिरिक्त आता इथून पुढे काय स्वप्न आहे? जर कॉन्टेंट क्रिएटर वगैरे मी करत नसते ना, तरी माझं एकांकिका आणि नाटक सुरूच असतं. तर कारण की माझं खूप स्वप्न होतं की मी सवाई किंवा INT याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करावं, पण कॉलेजमध्ये ते नाही मिळालं मला करायला. पण मी विचार केला की बाहेरून आपण एखादं मोठं नाटक करू, मग तिथे आपल्याला चांगलं, कारण की कसं असतं जेव्हा ते गोल्डन मेडल वगैरे मिळतं ना, तेव्हा झी मराठीवर सिरियल लगेच मिळते. हो, तर हे मला माहित होतं. माझ्या मैत्रिणी पण गेलेल्या, तर म्हटले की आपण तसं काहीतरी करूया. पण मग ते करता करता आता एक हा प्लॅटफॉर्म मिळालाय. मग पुढे हेच स्वप्न आहे की एक चांगली अभिनेत्री व्हायचंय. विलनचा पण रोल चालेल मला, पण हे आहे स्वप्न. बरं, याच्यावरती तू मिमिक्रीचं मेन्शन केलं होतं, मी विसरले नाहीये. शेवट करताना मला आवडेल तुझी आर्चीची मिमिक्री जिथून सुरुवात झाली खरं तर ती एकदा करून दाखवलीस आपल्या. आर्चीला तर मला वाटतं खूप वेळ झाला. तेव्हा मी खूप लहान होते, मला वाटतं शाळेत असेल. पण मिमिक्री म्हणण्यापेक्षा मी हे सांगेल की मी जे 2 अंकी नाटक केलंय, तर त्यामध्ये एक मी वेगळा आवाज काढलाय, तर त्याचा एक चालेल ना, चालेल, डायलॉग म्हणायला आवडेल मला. तर ते एक आई होती, एकदा मी तुम्हाला सांगते की एक आई होती, तिचं 65 वर्ष म्हणजे वय होतं, आणि एकदम खचलेला आवाज आणि एकदम मळ्यात राहणारी ती आई होती. तर तिचा एक डायलॉग आहे जो मला खूप आवडतो, तो मी तुमच्या समोर सादर करते. हा र माझ्या लेकरा, तू तर शेतकरी राजाचं पोरगा हाय, म्हणजे तू बी शेतकरी राजा हाय. हाला राजा असा रडतोय होय, म्हणून असं रडायचं नाही. हा, रडायचं नाही. तुझी आई हाय ना तुझ्या संग, हे बघ मी तुझ्यासाठी भाकर आणली, खायची आहे ना तुला, मी भाकर देते तुला. छान छान, खूप मला रडायला येतं ते मी आठवलं की ती खरोखर रडते त्यावेळेला. सो पल्लवी, थँक्यू सो मच, तू वेळ काढलास, आमच्याशी गप्पा मारल्यास. काकू तुमचे पण खूप खूप आभार, आणि तुमच्या दोघींचीही जी स्वप्न आहेत ती लवकरात लवकर पूर्ण हो यासाठी खूप शुभेच्छा. खरं तर मला पण खूप छान वाटतं इथे येऊन, आणि मी तुझे खूप आभार मानेल की तू मला इथे बोलावलंस माझ्या आईसोबत. तर आम्हालाही खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच. येस. तर ही होती पल्लवी म्हात्रे. तुम्हाला आतापर्यंत हुज पल्लवीचं उत्तर मिळालं असेल अशी माझी अपेक्षा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून नोंदवा, आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा लोकसत्ताच्या इंस्टाग्राम हँडल बरोबरच हुज पल्लवीला टॅग करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठल्या इन्फ्लुएन्सरच्या जगात डोकावून पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की नमूद करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फ्लुएन्सरच्या जगात आणि लोकसत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.